कोर्टाच्या निर्णयामुळे आमच्या मुलांचं नुकसान तर होणार नाही ना, हा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या मनामध्ये आहे। माननीय उच्च न्यायालयाने RT संदर्भातल्या प्रक्रियेवर स्टे दिलेला आहे। या संदर्भात पालकांचे बरेचसे प्रश्न आहेत। आमच्या मुलांचं नुकसान तर होणार नाही ना, ऍडमिशनला आता लेट होईल वगैरे वगैरे असे बरेचसे प्रश्न पालक विचारतात। याच सगळ्या विषयावर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके। तर बऱ्याचशा पालकांचा हा डाऊट आहे की आता 19 जून ही पुढची तारीख आहे आणि मग फर्दर जे ॲडमिशन आहे त्याला डिले होईल, ॲडमिशन प्रोसेस लेट होईल, शाळा लेट सुरू होईल। तर मित्रांनो, याचे चान्सेस फार कमी आहे, कारण आपल्याला कल्पना असते की समर वेकेशन्स हे असतात आणि समर वेकेशनच्या सुट्ट्यांमध्येच ॲडमिशनची प्रोसेस वगैरे होत असते। त्यामुळे ह्या वेकेशनच्या कालावधीमध्येच तुमची ॲडमिशन प्रोसेस ही होऊन जाईल। त्यामुळे कुठल्याही पद्धतीने या ॲडमिशनला डिले होणार नाही। त्यासोबतच बऱ्याचशा पालकांचा हा सुद्धा डाऊट आहे की आता जे आपण जनरली बघतो की तारीख पे तारीख कोर्टामध्ये होते आणि मग नंतर काही कितीतरी वर्षाने निर्णय येतो। तर मित्रांनो, हे काय जिल्हा न्यायालय नाही आहे की जिथे वर्षानुवर्ष कोर्टाचा एखादा दावा चालेल किंवा हे एखादं जमिनी संदर्भातलं मॅटर नाही आहे। हे अत्यंत लवकरात लवकर निर्णय यावा अशा पद्धतीचं मॅटर आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात जे आहे माननीय उच्च न्यायालय लवकरात लवकरच निर्णय देणार। त्यामुळे जर जनरल आपण बघितलं तर अशा पद्धतीच्या मॅटर्समध्ये हायकोर्ट जे आहे लवकरात लवकर निर्णय देऊन त्या संदर्भात रिलीफ देण्याचं काम करतं। त्यामुळे आपण अशा पद्धतीचा विचार करू नये आणि अशा भ्रामक गोष्टीही सुद्धा कोणी कॉमेंट्समध्ये लिहू नये की आता याला खूप वेळ लागेल, आम्हाला याचा लाभ मिळणार नाही वगैरे वगैरे। त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा प्रश्न पॅरेंट्सचा आहे, तो म्हणजे एज संदर्भातला, की आता जर ॲडमिशन प्रोसेस लेट झालं तर आमच्या मुलांचे जे एज आहे ते पुढे जातील आणि मग ते RTच्या प्रोसेसमध्ये बसणार नाही। तर मित्रांनो, असं काही होणार नाही। यामध्ये जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्ही ऑलरेडी फिल केलेला असणारच आहे। ज्यांनी केला नाही ते सुद्धा परत करू शकतील कदाचित। त्या संदर्भात न्यायालय काय निर्णय देईल ते आपण त्यावेळेस बघूया। मात्र मला असं वाटतं की जे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ऑलरेडी फिल करून ठेवलेला आहे त्याच ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त परत शाळा सिलेक्ट करता येणार आहे। म्हणजेच काय, तर तुम्ही बऱ्याचशा पॅरेंट्सनी गव्हर्नमेंट शाळा सिलेक्ट करून तुमचा फॉर्म सबमिट केला असेल। आता या सगळ्या संदर्भात काय तोडगा निघतो ते आपल्याला बघावं लागेल। मात्र माझा असा अंदाज आहे की जी ऑप्शन फॉर्म आहे की जिथे तुम्ही शाळा सिलेक्ट केलेला होता, कदाचित तो पर्याय तुम्हाला परत उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, जेणेकरून जिथे प्रायव्हेट शाळा सुद्धा येतील आणि सरकारी शाळा सुद्धा येतील आणि मग तुम्हाला ज्या शाळा सिलेक्ट करायच्या आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करू शकाल आणि त्यानंतर तुमची प्रोसेस जी आहे ते पुढे सबमिट होईल। तर त्यामुळे इथे कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे आणि कॉमेंट्समध्ये सुद्धा कोणीही भ्रामक गोष्टी लिहू नये की आता ॲडमिशन लेट होईल, आता तारीख पे तारीख पडेल, एजचं काय होईल वगैरे वगैरे। तुमचे डाऊट आहे, तुमच्या मनामध्ये त्या संदर्भातली भीती असेल, ही गोष्ट आपण ॲग्री करू। मात्र अशानी भ्रामक गोष्टी हे लोकांमध्ये पसरतात, त्यामुळे याची सुद्धा आपण कुठेतरी काळजी घेतली पाहिजे आणि माननीय उच्च न्यायालयावर आपण विश्वास ठेवला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या बाजूनीच योग्य तो निर्णय माननीय उच्च न्यायालय घेईल अशी आपल्याला आशा आहे। आणि त्याच पद्धतीचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने स्टे ऑर्डर देऊन हा पालकांच्या बाजूने विद्यार्थ्यांच्या बाजूने दिलेला आहे। त्यामुळे याबाबत आपण निश्चिंत राहा। ॲडमिशनची प्रोसेस ही सुद्धा वेळेत होईल। त्यानंतर जे एज संदर्भात पालकांच्या मनामध्ये डाऊट आहे की एजचं काय होईल, तर एज संदर्भात सुद्धा ज्या पालकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच एज ग्रुपवाल्यांना संधी मिळेल। त्यामुळे कुठेही आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आहे। तुमच्या मुलांना जे आहे ते या ॲडमिशन प्रोसेसमधून बाद केल्या जाईल असं काही होणार नाही आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण निश्चित राहा। योग्य तो निर्णय माननीय उच्च न्यायालय घेईल आणि या सगळ्या संदर्भात जे पुढची सुनावणी आहे त्यानंतरच आपल्याला क्लिअर गाईडलाईन्स शासनाकडून काय येतात ते कळेल आणि त्यानंतर आपण या सगळ्या संदर्भात अजून डिस्कस करू शकू। तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या बाबतीत क्लॅरिटी मिळालेली असेल। तरी आपल्या मनामध्ये काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। तुमच्या मुलांची ॲडमिशन होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे आणि त्यानंतरही तुम्हाला कधी अडचण आली तरी मी तुमच्या सोबत असणार आहे। त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।